आनंदी मालिकेच्या आजच्या भागात युगंधरला सर्व मीडियावाल्यांनी घेरलेलं असतं. सर्व मीडियावाले युगंधरला इंग्लिशमधून प्रश्न विचारत असतात. एक पत्रकार विचारत असते, व्हाय यू आर नॉट आन्सरिंग सिम्पल क्वेश्चन, इज एव्हरीथिंग ऑल राईट? यावर युगंधर म्हणतो, हे बघा, तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, मला जे काही विचारायचं आहे ते मराठीमध्ये विचारा, मी मराठीमध्ये उत्तर देईन. परंतु तरी सुद्धा पत्रकार युगंधरला इंग्लिशमधूनच प्रश्न विचारत असतात. हे सर्व बघून विद्याधरला खूपच छान वाटत असतं. विद्याधर म्हणत असतो, अरे वा वा अंगुठाछाप युगंधर, तुझ्या अनाडीपणाचा बाजार उठताना बघून आत्मा थंड झाला रे. माई आनंदीला म्हणत असतात, आता तू सरळ चालत जा. परंतु आनंदीकडून काहीही रिस्पॉन्स येत नसतो. हे बघून माई सारख्याच आनंदीला आवाज देत असतात. आनंदी सुद्धा माईंना आवाज देत असते. माई म्हणत असतात, अरे बापरे, इयरफोनची बॅटरी संपली वाटतं. आता काय करायचं? आनंदी सुद्धा इकडे माईंचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आनंदीला काही आवाज येत नसतो. माई म्हणत असतात, आता आनंदीशी आपण संपर्क कसा साधायचा? आनंदी इकडे म्हणत असते, मालक साहेबांनी या संपूर्ण फंक्शनमध्ये मला पावलोपावली वाचवलं. माझी अब्रू वाचवली. मग आज जेव्हा ते एवढ्या मोठ्या संकटात सापडले आहेत तेव्हा मी इथे अशी कशी उभी राहू शकते? मला मालक साहेबांची मदत करायलाच पाहिजे. पण कसं? मी या अनोळखी हॉलमध्ये त्यांना शोधणार कशी? त्यानंतर आनंदी आपले डोळे बंद करते आणि आवाज ऐकायचा प्रयत्न करत असते. आनंदीला डोळे बंद केल्यानंतर पत्रकारांचा आवाज येऊ लागतो. माई इकडे म्हणत असतात, अरे देवा, आता युगंधरचं कसं व्हायचं? एक पत्रकार युगंधरला म्हणत असतो, आर यू नॉट अंडरस्टँडिंग इंग्लिश अँड आर यू कम्प्लिटली इलिटरेट? असं म्हणून सर्व पत्रकार युगंधरवर हसत असतात. एवढ्यात तेथे आनंदी येते. आनंदी म्हणते, माय हजबंड नोज इंग्लिश. हे ऐकून सर्व पत्रकार आनंदीजवळ बघू लागतात. युगंधर सुद्धा आनंदीकडे बघू लागतो. माईंना सुद्धा इकडे खूप आनंद झालेला असतो. माई सुद्धा आनंदीजवळ बघत असतात. पुढे आनंदी म्हणते, अँड डोंट यू डेअर कॉल हिम इलिटरेट. विद्याधर आनंदीकडे बघत असतो. त्यानंतर आनंदी सर्व पत्रकारांचे इंग्लिशमध्ये उत्तरं देऊ लागते. आनंदी म्हणते, मी तुमचे सगळे प्रश्न ऐकले आहेत. तुमच्या चॅनलला इंग्लिशमध्ये उत्तरं हवी आहेत ना? ठीक आहे, मी सांगते. त्यानंतर आनंदी सर्व पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागते. माई बापू इकडे आनंदीजवळ कौतुकाने बघत असतात. मालक साहेब सुद्धा आनंदीकडे खूपच अभिमानाने बघत असतात. आनंदीच्या उत्तरांनी त्या प्रश्नकारांची तोंड पडलेली असतात. त्यानंतर आनंदी मालक साहेबांना घेऊन जात असते. पुढे जाऊन युगंधर म्हणतो, आनंदी, तू आज जे काही केलंयस ते फक्त माझ्यासाठी केलं? काय एक नंबर इंग्रजी बोललीस गं? आनंदी म्हणते, मालक साहेब, या गोष्टीसाठी तुम्ही माझे आभार अजिबात मानू नका. इथे आल्यापासनं तुम्ही मला कित्येक अडचणीतनं वाचवलंत. मग आज जेव्हा तुम्हाला माझी गरज होती, तुमची सावली तुमची साथ कशी नाही देणार? यालाच तर खरी सोबत म्हणतात ना? हे ऐकून सगळेच जण आनंदी आणि युगंधरसाठी टाळ्या वाजवू लागतात. दुसरीकडे आरती राघवला डिझाईन्स दाखवत असते. राघव डिझाईन्स बघत असतो. तेव्हा आरती राघवला म्हणते, तुम्ही बघा हा डिझाईन्स, मी आले. असं म्हणून आरती बाजूला जाते. आरती बाजूला गेल्यानंतर राघव कॉफीमध्ये काहीतरी मिक्स करतो. त्यानंतर आरती उभी राहूनच राघवला काही डिझाईन्स दाखवत असते. परंतु राघव आरतीच्या हाताला पकडून आरतीला खाली बसवतो. आरतीला खूपच विचित्र वाटत असतं. राघव सारखाच आरतीला स्पर्श करायचा प्रयत्न करत असतो. आरतीला हे खूप विचित्र वाटत असतं. त्यानंतर राघव आरतीला कॉफी देतो. आरती कामाबद्दल बोलत असते, परंतु राघव सारखाच आरतीला कॉफी प्यायला सांगत असतो. पृथ्वीने इकडे मितालीला कॉल केलेला असतो. पृथ्वी मितालीला विचारत असतो, अगं तू अवॉर्ड फंक्शन बघतेयस का? यावर मिताली म्हणत असते, नाही ना यार, मला खरंच बघायचं होतं बाबांना अवॉर्ड घेताना, पण नेमकं इकडचं नेटवर्क डाऊन झालंय, काही चालतच नाहीये. पृथ्वी म्हणत असतो, आपण ना मेन मुवमेंट मिस करतोय माहितीये, पण तू काही काळजी करू नकोस. माईंना मी सांगितलंय सगळं रेकॉर्ड करून ठेवायला. काय आहे, टीव्हीवरती टेलिकास्ट तर व्यवस्थित दिसत असणार आहे ना? मिताली म्हणत असते, आईची खूप आठवण येते आहे रे. आज असती ना तर मस्त नटून थटून बाबांसोबत गेली असती अवॉर्ड फंक्शनला. पृथ्वी म्हणतो, हो ना, बाबा जेव्हा अवॉर्ड घ्यायला स्टेजवर जातील त्यांना सुद्धा आईची खूप आठवण येईल ग. मिताली म्हणते, हो ना. पृथ्वी म्हणत असतो, आईची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. पुढे पृथ्वी म्हणतो, एनिवे आपण आहोत ना त्यांच्यासोबत. मिताली म्हणते, बघ ना दादा, प्रांजलची तब्येत अचानक एवढी बिघडली, मला सुद्धा इकडे यावं लागलं. मी तुझ्यासोबत एवढ्या इम्पॉर्टंट मीटिंगला नाही येऊ शकले. त्यानंतर मिताली पृथ्वीला मीटिंगबद्दल विचारत असते.
पृथ्वी म्हणत असतो, एकदम मस्त. इनफॅक्ट ऑर्डर सुद्धा मिळाली. हे ऐकून मितालीला खूपच आनंद झालेला असतो. मिताली म्हणत असते, आय एम शुअर आरतीच्या डिझाईनची तुला खूप मदत झाली असेल. पृथ्वी म्हणत असतो, हो, झाली ना, मदत झाली. ती ना एक नंबरची बिंडोक आहे. अगं, तो जो क्लायंट आला होता, तो तिच्याशी फ्लर्ट करत होता. ऑर्डरच्या बहाण्याने. आणि या मुलीला काही कळतच नव्हतं. मिताली म्हणत असते, अरे दादा, साधी मुलगी आहे रे. साध्या वातावरणात वाढलेली आहे. तिला नसेल कळलं त्या मुलाचे इंटेन्शन. असो, तू होतास ना तिथे, बरं केलंस, तू वेळेत तिला थांबवलंस. त्यानंतर मिताली पृथ्वीला म्हणते, तुला आठवते ती फेमस पावभाजी? ती तू आरतीला घेऊन जा, तिला नक्की आवडेल. यावर पृथ्वी, हो घेऊन जातो, असं म्हणतो. त्यानंतर मिताली पृथ्वीचा फोन ठेवते. आनंदी इकडे मालक साहेबांना म्हणत असते, मालक साहेब, तुम्हाला तो मिळणारा मोठा पुरस्कार घोषित होणार आहे. मनातच आनंदी म्हणत असते, थँक्यू समिताताई. आज तुमच्याच आशीर्वादाने आणि पुण्याने सगळं काही निर्विघ्नपणे पार पडतंय. मालक साहेबांना असंच यश मिळू देत. दुसरीकडे विद्याधर खूपच चिडलेला असतो. धनश्री म्हणत असते, अहो काय झालं, खूपच टेन्शनमध्ये दिसताय, चहा करून देऊ का? यावर विद्याधर म्हणतो, तूच पिझ्झा. धनश्री म्हणत असते, मग तुमच्या आवडीचं पाया सूप मागवते. यावर विद्याधर म्हणतो, तुझं तोंड बंद कर बाई, जा इथून, तुझं तोंड काळं कर. धनश्री म्हणत असते, अहो असं का म्हणताय तुम्ही? धनश्री म्हणत असते, मला माहिती आहे तुम्ही आनंदीमुळे डिस्टर्ब आहात ना. ती स्वतः चुकीची असून सुद्धा सगळ्यांच्या डोळ्यात हिरोईन बनली आहे. अहो पण एक दिवस येईल, तुमचा असेल तो, आणि विजय बी तुमचाच असेल. विद्याधर रागानेच म्हणतो, ए तुझे हे फालतू सल्ले बंद कर. तू काय माझ्या उघड्या जखमेवर मीठ चोळायला लागलीयस? तुला तर मजा येत असेल ना, म्हणून माझी नाचक्की आठवून देऊन हिनवायला लागलीस? धनश्री म्हणत असते, अहो माझं असं काय बी म्हणणं नाहीये. यावर विद्याधर म्हणतो, मग कसं? तुला विचारलं होतं मी. खरं तर तुला सांगून जायलाच नाही पाहिजे होतं. माहीतच होतं तुला सांगितलं म्हणजे माझा प्लॅन फ्लॉप होणार. आणि तसंच झालं. धनश्री म्हणते, अहो मी फक्त तुम्हाला बरं वाटावं म्हणून बोलले. यावर विद्याधर म्हणत असतो, ए चल. आणि हे बघ, विद्याधरला कोणाच्याही सहानुभूतीची गरज नाहीये, लक्षात ठेव. त्या आनंदीला वाटत असेल की आज ती जिंकली म्हणून, पण लक्षात ठेवायचं, हा विद्याधर निंबाळकर मैदान सोडणारा माणूस नाहीये, तर मैदान पेटवणारा माणूस आहे. त्यानंतर विद्याधर आपल्या खिशातून फोन काढतो आणि फोनवर कोणाला तरी सांगत असतो, हे बघा, मला एकदम अर्जंटमध्ये 3 फ्लाईटची तिकीटं बुक करायची आहेत. तुम्हाला सगळे डिटेल पाठवतो लवकर, असं म्हणून फोन ठेवतो. धनश्री म्हणत असते, फ्लाईटची तिकीटं 3? विद्याधर म्हणत असतो, त्या आनंदीला वाटत असेल ती जिंकली म्हणून, पण आता या वाड्यात असा स्फोट होणार आहे की त्याच्या धुरात त्या आनंदीचं अस्तित्व जळून खाक होईल. आता पुन्हा एकदा सगळ्यांना आठवण करून द्यायची वेळ आली आहे. ह्यो विद्याधर म्हणजे ठिणगी नाही तर अख्खी आग आहे. ईश नाही तर अख्खा नाग आहे. दुसरीकडे आरतीने ती कॉफी प्यायलेली असते. आरतीला चक्कर येत असते. आरती उठून उभी राहते आणि राघवला, एक मिनिट मी आलीच, असं म्हणून बाजूला जाते. बाजूला जाऊन आरती पाणी पित असते. राघव आरतीकडे जातो आणि विचारत असतो, काय होतंय आरती तुला? त्यानंतर तो आरतीला खाली बसवतो. आरती त्याला म्हणत असते, तुम्ही गेलात तरी चालेल, आपण नंतर डिस्कस करू. परंतु राघव तिला खाली बसवतो. आरती राघवपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असते. राघव आरतीला, काय होतंय तुला, असं म्हणून तिला टच करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आरतीचा हात पकडतो. आरती राघवला हात सोडा असं म्हणत असते. आरती लांब पळत असते, परंतु राघव आरतीला हाताला पकडून बेडवर बसवतो आणि तो आरतीला बस ग असं म्हणून तिच्या जवळ जात असतो. आरती राघवला म्हणत असते, जवळ येऊ नका हा माझ्या. थोड्या वेळाने आरती बेशुद्ध होते. हे बघून राघव म्हणत असतो, आरती मॅम. दुसरीकडे शिल्पाताई आपल्या सामानाची बांधाबांध करत असते. तिला युगंधरचे शब्द आठवत असतात. यो पुढचा पूर्ण आठवडा तू गुरुजींच्या आश्रमात थांबणार आहेस आणि ज्या दिवशी तू मनापासनं आनंदीला घरातली सून म्हणून स्वीकारशील, त्याच दिवशी निंबाळकरांच्या घराची पायरी चढायची हिम्मत कर. हे सगळं शिल्पाताईला आठवत असतं. मला मला या घरच्या लेकीला तू जायला सांगतोय युगंधर? अरे नाही यायचंय मला इथे, श्वास गुदमरतोय माझा. त्या मुलीसाठी मला घराच्या बाहेर काढलं या माणसाने. एवढ्यात तेथे बापू आलेले असतात. बापू शिल्पाला म्हणत असतात, शिल्पा शिल्पा, अगं आत्ताच्या आत्ता चल हॉलमध्ये. शिल्पा म्हणत असते, मी कुठेही येणार नाहीये. मी तुम्हाला सांगून ठेवते हा, मला थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही. बापू म्हणतात, अगं तिकडे पुरस्कार सोहळा सुरू झालाय. युगंधरला मानाचा पुरस्कार मिळतोय, चल लवकर. यावर शिल्पा म्हणते,
मिळू दे ना, मी येणार नाही म्हणजे नाही. मी चाललंय घर सोडून. बापू म्हणत असतात, हे काय आता नवीन? अगं, आज तुझ्या सख्ख्या भावाच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण आहे हा. मग मला सांग, अशी कोणती बहीण आहे, जी अशा वेळी भावावर रुसून घर सोडून निघून जाते? बापू शिल्पाला चल म्हणत असतात, परंतु शिल्पा म्हणत असते, मला तिचा मान-सन्मान आणि माझ्या भावाचा अपमान नाही बघायचा आहे. बापू म्हणत असतात, मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. तू आत्ताच्या आत्ता चल. बापू शिल्पाच्या हाताला पकडून ओढतच घेऊन जात असतात. परंतु शिल्पा, नाही बापू नाही असं म्हणत असते. शेवटी बापू शिल्पाच्या हाताला पकडून शिल्पाला बाहेर घेऊन जातातच. शिल्पा म्हणत असते, मला नाही यायचंय. माई म्हणत असतात, शिल्पा थांब. अगं बघ, युगंधरसाठी हा केवढा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. दुसरीकडे युगंधरला अवॉर्ड मिळत असतो. युगंधरचं नाव जाहीर झाल्यानंतर सगळेच जण जोरजोराने टाळ्या वाजवत असतात. माई म्हणत असतात, खरंच नशीब काढलं पोरानं. अख्ख्या घराण्याचं नाव काढलं. बापू म्हणत असतात, बघ शिल्पा, तुझा भाऊ अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर जातोय. या अवॉर्डची कितीतरी दिवसापासून वाट बघत होतो ना. कधी एकदा युगंधरला अवॉर्ड मिळतोय असं झालं होतं. खरोखर ही आपल्या घराण्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आनंदी इकडे म्हणत असते, या इयरफोनच्या बॅटरीला आताच ऑफ व्हायचं होतं का? मालक साहेबांना इतका मोठा अवॉर्ड मिळतोय, जर बॅटरी नीट असती तर कमीत कमी मी माईंना हे विचारलं तरी असतं की स्टेजवर मालक साहेब कसे दिसतायत म्हणून. राघव इकडे आरतीच्या जवळ जात असतो. एवढ्यातच तेथे पृथ्वी येतो. पृथ्वीने राघवचा गळा आवळलेला असतो. पृथ्वी म्हणत असतो, पृथ्वी निंबाळकर बरोबर आली आहे ती हरामखोर. तुझी हिंमत कशी झाली तिला हात लावायची? असं म्हणून पृथ्वी राघवला मारत असतो. राघव म्हणत असतो, मी स्वतःहून इथे नाही आलोय. तिने मला इथे इन्व्हाइट केलंय. पृथ्वी म्हणत असतो, डील डीलच्या जागी असते. असं म्हणून पृथ्वी राघवला मारत असतो. एवढ्यातच तेथे हॉटेलचा पूर्ण स्टाफ आलेला असतो आणि राघवला पृथ्वीपासून सोडवत असतो. स्टाफ म्हणत असतो, आम्ही याला पोलिसांच्या स्वाधीन करतो. पृथ्वी म्हणत असतो, हो, आत्ताच्या आत्ता ह्याला लॉकअपमध्ये टाका. हॉटेलचा स्टाफ म्हणत असतो, हो सर, आम्ही लगेच पोलिसांना इन्फॉर्म करतो. असं म्हणत ऑफिसचा स्टाफ राघवला बाहेर घेऊन जातो. आरती इकडे बेशुद्ध पडलेली असते. दुसरीकडे युगंधरला खांद्यावर शाल टाकून त्याचा गौरव केला जातो. त्यानंतर मिळणारा महापुरस्कार हा आनंदीच्या हातून युगंधरला दिला जावा असं सर्वांना वाटत. म्हणूनच ते आनंदीला स्टेजवर बोलवतात. शिल्पाला इकडे खूप राग आलेला असतो. शिल्पा म्हणते, हे आता माझ्याने बघवणार नाहीये. माई म्हणत असतात, थांब शिल्पा. आनंदी म्हणत असते, मालक साहेबांना हा पुरस्कार कोणीतरी प्रतिष्ठित व्यक्ती किंवा कोणीतरी मोठ्या व्यक्तीकडून मिळायला पाहिजे होता. माझ्यासारख्या साध्या मुलीच्या हस्ते नाही. माझी ती लायकीच नाहीये. त्यानंतर आनंदीला स्टेजवर बोलवलं जातं. आनंदी तिथेच उभी असते. आनंदीला पुन्हा पुन्हा स्टेजवर इन्व्हाइट केलं जातं. युगंधर सुद्धा आनंदीला वरती बोलवत असतो. आनंदी मात्र काहीही बोलत नसते. आनंदी एका जागी स्तब्ध उभी राहते. आनंदी म्हणत असते, मी आता काय करू? मी स्टेजवर कशी जाऊ? देवा, देवा प्लीज मला मदत कर. मालिकेच्या उद्याच्या भागात युगंधर आणि आनंदी अवॉर्ड फंक्शनमधून घरी आलेले असतात. मिताली आणि पृथ्वी जोरजोराने टाळ्या वाजवत असतात आणि म्हणत असतात, हा पुरस्कार आमच्याकडून तुम्हाला. पृथ्वी म्हणत असतो, आम्हाला गाफील ठेवून आनंदीशी लग्न करून नीचपणाची हद्द पार केल्याबद्दल अभिनंदन मिस्टर युगंधर निंबाळकर. आज पुन्हा एकदा आपलं घर उद्ध्वस्त झालं तुमच्यामुळे आणि या धोकेबाज आनंदीमुळे. हे ऐकून आनंदी आणि युगंधरला खूप मोठा धक्का बसतो.